गौतम खानोलकर. विचारा त्यांना, विचारा. हा, बाय. अजिब बोलतोय ते खरंय? अहो खरंच बोलतोय मी काका. बघा ना माझं तोंड. तुमची मुलगी तर लग्न करायला निघाली होती त्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये गौतम खानोलकर सोबत. ऐनवेळी काय ना इमोशनल झटका आला म्हणून सगळं फिसकटलं. आणि या सगळ्याच्या मागे कोण होतं सांगा बरं? कोण आहे तो मास्टर माइंड? ओळखा? करेक्ट, मिस शर्वरी परब. हे ना सगळ्या मुलींनी मिळून केलं होतं. इतके दिवस या सगळ्या मुली तुमच्याशी खोटे बोलत होत्या. काय हो साहेब, आता मी करू का कंप्लेंट? मला फसवून दुसऱ्या पोराचा हात धरणाऱ्या पोरीबद्दल? हा, जस्ट स्टॉप दिस नॉनसेन्स. काय चाललंय हे? उगाच माझ्या मुलाला तुमच्या ड्रामामध्ये का ड्रॅग करताय? एक मिनिट. या फापट पसाऱ्यामध्ये ना तुमच्या मुलाने स्वयं उडी मारली आहे आणि मला ड्रॅग केलं या प्लॅन मध्ये या लोकांनी. विचारा ना तुमच्या बाळाला. एक मिनिट, विचारा ना तुमच्या बाळांना. बिझनेस टायकून जय खानोलकर कुठे आहेत? विचारा त्यांना. माझ्याकडे स्वयं आले होते, माझ्यासोबत नेगोसिएशन करत होते. मला म्हणाले आसावरी सोबतचं लग्न तोड. माझ्या भावाचं आसावरीवर खूप प्रेम आहे. विचारा. बरोबर ना जय खानोलकर? जय काय आहे हे? हा गौतम काय आहे? बोल, काय आहे? खरं आहे? बोल ना. तोंड बंद, सगळ्यांचं तोंड बंद. हा, कळलं का? दुसऱ्यांवर शिंतोडे उडवण्याआधी स्वतःची पोरं काय करतायत, काय दिवे लावतायत हे बघा आणि मग ठरवा मी माझ्या आई बाबांचं आहे की नाही ते. कळलं? बरोबर का रे? तू काय करतोस? दादा सोड मला. हो आहे, सगळ्यांना सांगतो आहे माझं आसावरीवर प्रेम. चल रे चल. मॅडम तुम्ही पण चला, तुमच्या सह्या लागतील. गौतम इकडे. हे जे काही बोललायस ते खरं आहे? गौतम मी काय विचारतेय, या मुलीसाठी तू आत्महत्येचा प्रयत्न केला होतास? हो खरंय, त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. मी त्याला विचारते ना. मी गौतमला विचारते. हा काय आहे गौतम, हे जे काही आता बडबडलास ते खरं आहे की नाही? हो, वा वा प्रमिला ताई, छान. नाही हॉस्पिटलमध्ये येऊन काय बडबडली होतीस? माझ्या मुलावर संस्कार करण्यात मी कमी पडले
म्हणून तो माझ्याशी शेअर करू शकला नाही, म्हणून आत्महत्येचा प्रयत्न. अरे तुझ्या मुलीसाठी केला होता त्यांनी हा प्रयत्न. तुझे संस्कार कमी पडलेत. या आईचं काम फक्त मुलांना मोठं करणं नसतं, त्यांना एक चांगला माणूस बनवणं असतं आणि ते तिने आपल्या वागण्यातनं शिकवायचं असतं. ते नाही जमलं तुम्हाला. काही लोकांना मी दूर ठेवते ना आई, माझ्या आयुष्यात येऊ देत नाही. त्याच्या मागचं कारण कळलं तुला? अगं नाही, त्यांचे इंटेन्शन्स माझ्या लक्षात येतात, मला वाईब्स कळतात त्यांच्या, म्हणून नाही. लग्नापासूनच माझ्या लक्षात आलं होतं ही माणसं खोटारडी आहेत, नाटकी आहेत, फेक आहेत. आई काय म्हणाली होतीस मला? माझ्या मुलींवर मी उत्तम संस्कार केलेत. माझ्या मुली म्हणजे आमचा अभिमान आहेत. अहो, आमच्या मुली इतक्या चांगल्या आहेत ना, ज्या घरामध्ये जातील सोनं करतील, सोनं. आम्ही चांगलेच संस्कार केलेत आमच्या मुलींवर. तुम्हीच संस्कारात कुठेतरी कमी पडलाय. कुठे गेला अभिमान?